आणि एक महत्त्वाची बातमी आता येते मुंबईतून फोर्ट एरियातनं बॉम्बे हाऊस जे टाटा समूहाचं हेडक्वार्टर्स आहे त्याच्या बाहेर फोटोग्राफर्सना काही वर्तमानपत्रांच्या फोटोग्राफर्सना मारहाण झाल्याची बातमी येते आहे। सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांच्यातला वाद आता देशभरामध्ये गेल्या आठवड्यापासून चालू आहे आणि त्याचेच वार्तांकन करण्यासाठी काही फोटोग्राफर्स आणि रिपोर्टर्स इथं होते आणि त्यावेळेस काही प्रेस फोटोग्राफर्सना बॉम्बे हाऊस बाहेर मारहाण करण्यात आलेली आहे सुरक्षा रक्षकांकडनं। बॉम्बे हाऊस हे दक्षिण मुंबईतलं टाटा उद्योग समूहाचं हेडक्वार्टर्स आहे। त्यामध्ये ज्या काही घटना गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत, सायरस मिस्त्री यांना तडकाफडकी काढल्यानंतर त्याच्या वार्तांकनासाठी अनेक रिपोर्टर्स आणि फोटोग्राफर्स तिथं ठाण मांडून आहेत आणि त्याच वेळेस काही सुरक्षा रक्षकांची बॉम्बे हाऊसच्या फोटोग्राफरसोबत बाचाबाची झाली आणि त्यानंतर फोटोग्राफर्सना या सुरक्षा रक्षकांकडनं बेदम मारहाण केल्याचं वृत्त आहे। राजेश त्रिपाठी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। राजेश जी, काय माहिती आहे, पोलिसांपर्यंत तक्रार गेलेली आहे का? ये टाउन में टाटा हाउस है जिसके बाहर जो है बहुत सारे जो है कैमरामैन तमाम जो है अखबार के और वहाँ पर इकट्ठा हुए थे। वहाँ पे सायरस मिस्त्री बताया जाता है कि वहाँ पर आए हुए थे, उनकी वो फोटो खींचना चाहते थे। उसी दरमियान जो है वहाँ पर जो गार्ड थे उनसे जो है झड़प हो गई। उसके बाद जो वीडियो सामने आया है उसमें बुरी तरह से तमाम अखबारों के न्यूज़पेपर के जो फोटोग्राफर हैं उनको मारते हुए दिखाया जा रहा है और ये हादसा हुआ है। और बताते हैं कि 3 फोटोग्राफर को मुंबई के सेंट जॉर्ज हॉस्पिटल में भर्ती कराया गया है जिनका इलाज चल रहा है और पुलिस भी इसमें आगे कार्रवाई कर रही है। धन्यवाद राजेश, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। त्याच्यामुळे या सुरक्षा रक्षकांकडनं या प्रेस फोटोग्राफर्सना अशी मारहाण केली गेली, यातल्या 3घांना रुग्णालयामध्ये भरती करावं लागलेलं आहे। हे दृश्य आपण पाहत आहात, बॉम्बे हाऊस फोर्ट एरियामध्ये आहे, मुंबईच्या टाटा उद्योग समूहाचं हेडक्वार्टर्स आहे गेल्या अनेक वर्षांपासून आणि त्याबाहेर उभे असलेल्या फोटोग्राफर्सना जे वार्तांकनासाठी तिथं होते कशा प्रकारे मारहाण केली आहे टाटा बॉम्बे हाऊसच्या सुरक्षा रक्षकांनी आपण पाहू शकता। मुंबईच्या बाहेर बॉम्बे हाऊसच्या बाहेर हा सगळा प्रकार गेल्या काही मिनिटांपूर्वी घडला। सायरस मिस्त्री ज्यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली त्यांच्या फोटोग्राफसाठी हे फोटोग्राफर्स इथं उभे होते असं सांगण्यात येत आहे आणि तिथला हा सगळा प्रकार आता आहे।